65 वर्षाचा नराधम आणि 4 वर्षाची चिमुकली, त्या हरामखोरानं तिच्यावर बलात्कार केला, दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि शेणामध्ये तिला पुरून ठेवली. ही एवढी हिंमत, एवढा नीचपणा येतो कुठून? ती 4 वर्षाची चिमुकली पुण्यातल्या तिच्या नरसापूर नावाच्या आजोळी, ते नरसापूर गाव आहे, तिच्या आजोळी आली होती. 4 वर्षाची लेकरू अंगणामध्ये खेळत असताना हा 65 वर्षाचा हरामखोर आला. तिला म्हणाला, चल मी तुला गाईचं बछडं दाखवतो, गाईचं वासरू दाखवतो, असं म्हणून तिला गोठ्यात घेऊन गेला. तिच्यावरती बलात्कार केला, अत्याचार केले, तिची हत्या केली आणि शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचं प्रेत गाडून ठेवलं. बरं, हा हरामखोर ऑलरेडी 2 वेळा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये अटकेत असलेला हा हरामखोर, दोन्ही वेळा ह्याला जामीन मिळाला. हा जामिनावरती बाहेर मोकाट फिरत होता. 1998 साली लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये, परत 2015 साली लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पॉस्कोच्या अंतर्गत गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला होता, अटक झाली होती, पुन्हा जामिनावरती सुटला आणि आत्ता हे असं इतकं नीच कृत्य त्यांनी आता केलेलं आहे. 2 वेळा लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेला गुन्हेगार, त्याला जामीन मिळतो कसा? लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला तुम्ही जामिनावरती सोडता, मग कायद्याचा धाक कसा उभा राहील? त्या गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण कसा होईल? बरं, साधा सुद्धा गुन्हा नाही, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, त्याच्यानंतर पॉस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना तुम्ही त्याला सोडला मोकाट. इथेच तर प्रॉब्लेम आहे सगळा. या न्यायव्यवस्थेमुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात, कारण धाक नाही आहे कायद्याचा. कितीही मोठा गुन्हा केला, अटक होईल, पेरोलवरती पुन्हा बाहेर सोडतो. आज साधा कोपर्डीवरती बलात्कार झालेला 2016 साली 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला होता. फाशीची शिक्षा सुनावली खरी, अंमलबजावणी अजून नाही झाली. ही आमची न्यायव्यवस्था. काल आमचे मुख्यमंत्री बोलले, मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री काय बोलले? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही ते प्रकरण चालू आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळू. अरे कायदे निर्माण करा ना तुम्ही तसे. मृत्यूदंड काय देत आहे? हातपाय कलम करा त्या हरामखोराचे, चौरंगा करा त्याचा, तेव्हा वटणीवर येतील सगळे. त्याचा चौरंगा करा आणि पुण्याच्या शहराच्या एका चौकामध्ये त्याला ठेवा आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्याच्यावरती थुंकू द्या. एक उदाहरण निर्माण होईल की बलात्कार करणाऱ्याला या महाराष्ट्रामध्ये, या स्वराज्यामध्ये कुठच्या प्रकारची शिक्षा केली जाते. धाक निर्माण होईल. आमचे शिवराज 16 वर्षाचे होते. रांजाच्या पाटलाने एका मुलीवरती बलात्कार केला. महाराजांना कळलं, महाराजांनी त्याला बोलावून घेतला, दोन्ही हात दोन्ही पाय त्याच्यात छाटून टाकले. याला म्हणतात शिक्षा. हे असतं शासन. करा, शिक्षा करा. अडवलं कोणी? CCTV फुटेज दिसतंय, तो तिला घेऊन चाललाय. बरं, त्यांनी स्वतःने कबुली दिलेली आहे की त्याने हे कृत्य केलेलं आहे वगैरे वगैरे. फटकन त्याची काय ती टेस्ट वगैरे करायच्या करून घ्या, गुन्हा सिद्ध झाला, फटकन ताबडतोब लोकांच्या समोर त्याला शिक्षा द्या. वाट कसली बघताय? 8 दिवस आणि 10 दिवस आणि 15 दिवस फास्ट ट्रॅक कोर्टावरती तुम्ही चालवणार, अंमलबजावणी कधी होणार त्याची? आणि आमचे मंत्री, लाजा पण वाटत नाही हरामखोरांना. इतके बलात्कार होत आहेत, इतक्या गोष्टी घटना घडत असताना त्यांना काही पडलेलं नाही. त्या विधान भवनामध्ये कायदा पास करा की अशा प्रकारची घटना घडली, तातडीने तपास करण्यात यावा. एका दिवसात गुन्हा सिद्ध झालेला असला, दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्यावरती त्याला कठोरात कठोर शासन, मी तर म्हणतो चौरंगाच करा त्याचा. या अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर जेव्हा या शिक्षा होतील ना, तेव्हा सगळे वटणीवर येतील. त्याशिवाय सुधारायचे नाही आहे सगळे. कायद्याचा धाक निर्माण करावा लागतो. तो निर्माण होत नसतो, निर्माण करावा लागतो. आमच्या कोर्टांमध्ये काय चालतो? 10-20 वर्ष नुसत्या कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागतात. या न्यायव्यवस्थेचा उपयोग काय? मला या दिरंगाई केल्याच्या मुळे ह्या घटना घडतात. म्हणून या लोकांची हिंमत होते या अशा प्रकारची कृत्य करण्याची. विलाविलाशा मुलींवरती बलात्कार होत आहेत, त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना ठार मारलं जातं. ही कुठची न्यायव्यवस्था? कुठचं राज्य? हे असं राज्य हाकलं जातं का? तुम्हाला गुन्हेगारांवरती वचक निर्माण करता येत नसेल तर सरकारचा उपयोग काय? नुसत्या आत्ताची नाही, याच्या मागच्या सुद्धा आणि आत्ताच्या सुद्धा, महाराज स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत ह्यांना कायद्याचा धाक निर्माण नाही करता आला. काय चाटायची ही लोकशाही? करायचं काय त्याचं? बरं, इतकी भयानक घटना ती घडली, 4 वर्षाच्या मुलीवरती घटना घडली, ती सगळी लोकांच्या समोर करा ना शिक्षा त्याच्यावरती. भर चौकात उभा करा, हात पाय छाटून टाका, बरोबर वटणीवर येतील. परत कोणाची हिंमत होणार नाही हे सगळं करण्याची. आणि जर कोणी केलं तर या अशाच प्रकारची शिक्षा, चौरंग्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे. जे आमच्या छत्रपतींनी केली होती, वयाच्या 16व्या वर्षी रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला होता. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता असते. तिचा अपमान आम्ही करत नाही आणि सहन देखील करत नाही, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवावं.
आणि सरकारमध्ये जर हिंमत नसेल त्याला ती शिक्षा देण्याची, तर आमच्या हवाले करावं सरकारने त्याला. आम्ही करू त्याला बरोबर काय करायचं ते. चौरंगाच करून टाकू त्याचा आणि डिक्लेअर करून टाका सरकार नामर्द आहे, सरकारमध्ये हिंमत नाही काय सगळं या शिक्षा देण्याची. जर जमत नसेल सरकारला तर आम्ही करू, आमच्या ताब्यात द्या त्याला. न्याय व्यवस्थेचा जर समजा तुम्हाला विश्वास लोकांच्या मनामध्ये टिकून ठेवायचा असेल तर या प्रकारचे कायदे असे निर्माण करा की परत कोणाची हिंमत होता कामा नये आई बहिणींकडे वागड्या नजरानं बघायची. काल जेव्हा ती बातमी ऐकली, डोकं बधीर झालं. याचा विचार तरी कसा येऊ शकतो मनामध्ये एवढ्याशा मुलीबद्दल. बलात्कारासारख्या घटना, बलात्कारासारखी गोष्ट करण्याची हिंमत येते कुठून? यांच्यावरती एकच शिक्षा, चौरंगाच केला पाहिजे त्यांचा, त्याशिवाय सुधारायचे नाही ते लोक. कायद्याचा धाक जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आणि हे जर थांबवायचं असेल तर कायद्याचा धाक निर्माण करावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. सरकारने हे करावं अशी एक मागणी, कळकळीची विनंती सरकारकडे. या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये या अशा घटना खरं घडल्याच नाही पाहिजे. घडतायत कारण लेचपेचं सरकार आपल्या राज्यावरती बसलेलं आहे. सरकारच जर समजा कमकुवत असेल, सरकारची भीती जर यांच्या मनामध्ये, गुन्हेगारांच्या मनामध्ये जर नसेल, तर मग हे अशा घटना घडणारच आहेत. आमचं सरकार अपयशी ठरते. मग ते आधी जे काँग्रेसवाले असतील ना, तर आता जे हे सेना भाजपवाले असतील, काय करायचं काय या लोकांचं? आमचे मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री कशामध्ये बिझी आहेत? स्वतःची सत्तेची खुर्ची टिकून ठेवण्यामध्ये बिझी. ह्याचे आमदार फोड, त्याचे आमदार फोड, ह्याला इकडे घे, त्याला तिकडे पाठव. हे आमचे मुख्यमंत्री या गोष्टींमध्ये बिझी असतात. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आमच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नसतो. काय तर म्हणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. शिक्षा करायची आहे ना, लोकांच्या समोर करा. चार भिंतींमध्ये डांबून ठेवून शिक्षा करू नका त्याला आणि डिक्लेअर करू नका की आम्ही केली शिक्षा. त्याला पुरावा काय? लोकांसमोर झाला पाहिजे, तर तो न्याय व्यवस्थेचा धाक किंवा तो विश्वास लोकांच्या मनामध्ये टिकून राहील. अन्यथा उडालाच म्हणून समजा. चीड येतोय सगळं अशा घटना बघून. शिवराय काय विचार करत असतील जर वरून बघत असतील हे सगळं, तर या हरामखोरांना राज्यसुद्धा चालवता येत नाही नीट, गुन्हेगारांवर वचक निर्माण करता येत नाही. या पदांचा उपयोग काय तुमच्या? त्या पदावरती बसून तुम्ही करता काय नक्की? विधान भवनामध्ये बसतात तसे कायदे पारित करा, पास करून घ्या तसे विधेयक. अडवलंय कोणी तुम्हाला? आणि नसेल जमत, सरकारमध्ये जर हिंमत नसेल या सगळ्या गोष्टींची, तर सरकार नामर्द आहे हे आम्ही समजू. जय हिंद, जय महाराष्ट्र.